नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार करणार आहोत। जुन्या सर्व पद्धती विसरून जा आणि आजच्या या नवीन पद्धतीने हे उपवासाचे पापड नक्की तयार करून बघा। चौपट फुलला जाणारा पापड तुम्हाला अजिबातही न लाटता न शिजवता झटपट असा हा तयार होतो। अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। चौपट फुलला जाणारा पापड अगदी खुसखुशीत असा तयार होतो। त्यामुळे नक्कीच या पद्धतीने एकदा हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार करून बघा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आणि हो, रेसिपी जर तुम्हाला आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण साबुदाणा बघूयात। हा साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि नॉर्मल पाणी यामध्ये बोटाच्या एका पेरा इतकं साबुदाण्याच्या वर ठेवलेलं आहे। आणि बघा साबुदाणा किती छान असा भिजला गेलेला आहे। दुप्पट फुलून साबुदाणा आपला तयार झालेला आहे। तर साबुदाण्याचं वजनी प्रमाणही सांगते तुम्हाला। 250 ग्रॅम मी इथे साबुदाणा घेतलेला आहे, म्हणजेच 1 पाव साबुदाणा आपण या उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार करण्यासाठी वापरणार आहोत। तर आता हे झालं साबुदाण्याचं प्रमाण आणि आपण आता बटाट्याचं प्रमाण पाहणार आहोत। तर इथे मी अर्धा किलो बटाटे आणि वर 1 बटाटा शिल्लक घेतलेला आहे। तर हे झालं बटाट्याचं वजनी प्रमाण, म्हणजेच 500 ग्रॅम बटाटे आणि वर 1 शिल्लक बटाटा घेतलेला आहे जास्तीचा। तर हे बटाटे आधी मी उकडून घेतलेले आहेत। बटाटे चांगले शिजवून घ्यायचे। बटाटे आपल्याला 100% शिजवायचे आहेत, अजिबातही त्यामध्ये कडक कण राहायला नको। आणि आता हे बटाट्यांची साल आपण काढून घेणार आहोत। तर बघा याच पद्धतीने पूर्ण बटाटे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व बटाट्यांची साल मी काढून घेतलेली आहे। आता बटाटे साबुदाणा दोन्हीही आपले तयार झालेले आहेत। तर आता हा भिजलेला जो साबुदाणा आहे तो आधी आपण मोकळा करून घेणार आहोत। यामध्ये अजिबातही गरम पाण्याचा मी वापर केलेला नाही, थंडच पाणी वापरलेलं आहे, म्हणजेच नॉर्मल पाणी आपलं। आता हा बटाटा बघा किती छान भिजला गेलेला आहे। आता आपल्याला हा अजिबातही शिजवायचा नाही। तर आता आपल्याला बघा मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये भिजलेला साबुदाणा आपल्याला घालून घ्यायचा आहे। आता हा भिजलेला साबुदाणा आपल्याला 2 ते 3 बॅचमध्ये बारीक करून घ्यायचा आहे। तर मी यामध्ये थोडा साबुदाणा घातलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे। पूर्ण साबुदाणा किंवा पूर्ण बटाटा बारीक न करता असं थोडं थोडं घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करण्यासाठी। तर हा बटाटा बघा असा हाताने तोडून मी घालत आहे, जास्त मोठेही तुकडे ठेवायचे नाही, म्हणजे बटाटा व्यवस्थित असा मग बारीक होतो। तर आता बटाटा आणि साबुदाणा दोन्हीही मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत बारीक करण्यासाठी। आणि बाजूलाच मी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे छान गरम पाणी आपल्याला साबुदाणा आणि बटाटा बारीक करण्यासाठी वापरायचं आहे। तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला साबुदाणा बटाटा बारीक करून घ्यायचा आहे। थंड पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही। तर इथे आता बघा साबुदाणा आणि बटाटा छान बारीक करून झालेला आहे। अजिबातही साबुदाण्याचे किंवा बटाट्याचे बारीक असे कण शिल्लक राहिलेले नाहीत। तर इथे मोठ्याच भांड्याच्या मिक्सरचा आपल्याला वापर करायचा आहे। आणि एक पसरट असं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता इथे तुम्हाला पाण्याचाही अंदाज सांगते। आपल्याला एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे। जवळपास मला हे पूर्ण बारीक करण्यासाठी 1 पेला पाणी एवढं लागलेलं होतं। तर आता बघा हे मिश्रण आपलं असं तयार झालेलं आहे। आता सर्वच आधी तयार करून घेते बारीक पूर्ण साहित्य आणि दाखवते तुम्हाला। तर इथे साबुदाणा आणि बटाटा पूर्ण आपला बारीक करून झालेला आहे। तर हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते बघा असं तयार झालेलं आहे आपलं। थोडं तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर परत यामध्ये थोडंफार पाण्याचा तुम्ही वापर करू शकता। आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे हिरव्या मिरचीचा ठेचा। लाल तिखटाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। तर चवीनुसार यामध्ये लाल तिखट आपल्याला वापरायचं आहे। तुम्ही जर जिरे खात असाल उपवासाला तर जिरे सुद्धा घालू शकता। आणि इथे आपण चवीनुसार मीठ घालत आहोत। तर इथे मिठाचं प्रमाण सुद्धा तुमच्या चवीनुसार कमी अधिक तुम्ही ठेवू शकता। आता मीठ आणि जिरे आपण इथे स्किप केलेले आहेत, ठेचाच घातलेला आहे। तर हे 2 साहित्य पूर्ण आपल्याला या मिश्रणामध्ये पूर्ण एकत्र करून घ्यायचे आहेत। आता पूर्ण हे छान एकत्र करून झाल्यानंतर बघा आपल्याला याचे पापड तयार करायला घ्यायचे आहेत। मिश्रण यापेक्षा जास्त पातळ करू नका, कारण हे जे मिश्रण आहे हे जास्त आपल्याला पातळ लागणार नाही आहे। तर याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे। तर आता मिश्रण बघा हे तयार झालेलं आहे। एक पद्धत सांगते तुम्हाला मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे चेक करण्याची, म्हणजेच पाण्याचं प्रमाण। तर आता बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे। यावर चमचाभर मिश्रण आपल्याला घालून बघायचं आहे याचा पापड तयार करून। म्हणजे मिश्रण तुमचं बघा
व्यवस्थित जर असेल ना, तर हा जो आपण पापड तयार करणार आहोत, तर तयार झाल्यानंतर ही प्लेट जी आहे ती थोडी उभी करून बघायची. मिश्रण खाली सांडत नाही म्हणजे समजायचं अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण यामध्ये तयार झालेलं आहे. किंवा चमचा फिरवत असताना तो अलगद सहज फिरवला जात आहे, तेही एक अंदाज तुम्हाला पाण्याचा बरोबर झालेला आहे यासाठी तुमच्या लक्षात येतं. तर आता इथे बघा मिश्रण तयार आहे. तुम्हाला पाण्याच्या अंदाजासाठी एक पद्धतसुद्धा सांगितली. आता आपल्याला पापड तयार करायला घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एक जाड प्लॅस्टिकचा कागद अंथरून घेतलेला आहे. त्याला अजिबातही तेल लावलेलं नाही. तेल न लावताच हे पापड आपल्याला तयार करायचे आहेत. थोडं थोडं मिश्रण कागदावर घालायचं आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पापड तयार करायचे आहेत. फार जास्त पातळही पापड तयार करायचे नाहीत आपल्याला. तर असे बघा तुम्हाला मी 3 ते 4 पापड तयार करून दाखवलेले आहेत इथे. याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता मी सर्वच पापड तयार करून घेतलेले आहेत. आता जवळपास 10 वाजलेले आहेत आणि हे पापड आता आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या दिवशी बघूयात आपण. तर इथे 2 दिवसाचं मी ऊन यांना दिलेलं आहे छान आणि हे आपण जो साबुदाणा आणि बटाटे घेतलेले आहेत त्या प्रमाणात आपलं एवढे हे पापड तयार करून झालेले आहेत. छान वाळल्या गेलेले आहेत. आता पापडसुद्धा तुम्हाला दाखवते मी. किती छान असा हा पापड तयार झालेला आहे. एकही पापड आपला तुटला गेलेला नाही आणि अजिबातही तेल न लावता आपण हे पापड तयार करून घेतलेले आहेत. न लाटता न शिजवता तरीसुद्धा बघा हे पापड किती छान असे तयार झालेले आहेत. तर आता हे तर पापड आपण बघितलेले आहेत, पण आता तुम्हाला पापड मी तळूनसुद्धा दाखवते. पापड किती फुलल्या जातो. त्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता यामध्ये पापड टाकून हा तळून घ्यायचा. तर इथे बघा तुम्ही तळत असताना तुमच्या लक्षात येत असेल पापड किती फुलल्या गेलेला आहे. आणि आता आपण पापडाचा आकारसुद्धा दाखवते तुम्हाला. आधीचा पापड आणि तळल्यानंतरचा पापड. तर इथे बघा या पापडावर आपण एक वाळलेला पापड ठेवून बघूयात. तर बघा आहे ना अगदी चौपट फुलल्या गेलेला पापड. तर या पद्धतीने नक्की एकदा हे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड तयार करून बघा. परत एकदा तुम्हाला एक पापड मी तळून दाखवते. आणि हा सुद्धा पापड बघा किती छान फुलल्या गेलेला आहे. अजिबात कुठेही पापड आपला लाल झालेला नाही किंवा पापडाचा हलकासा रंगही बदललेला नाही. तर आता हाही पापड तुम्ही बघू शकता. आणि याच पद्धतीने परत एकदा एक पापड दाखवते तुम्हाला तळून. म्हणजे पापड इतके छान फुलत होते की मी बघता बघता बरेच असे पापड तळले. तर इथे नक्कीच तुम्हीसुद्धा ही झटपट तयार होणारी आणि साधी सोपी अशी रेसिपी एकदा करून बघा. खरंच आहे ना अगदी साधी सोपी अशी रेसिपी. कुठलाही तामझाम नाही, जास्तीची झंझट नाही. अगदी थोडक्यात ही रेसिपी तयार होते. तर आता बघा तुम्हाला पापड मी तोडूनसुद्धा दाखवते. तर बघा मी किती पापड तळून ठेवलेले आहेत. तर इथे बघा आता पापड आपण तोडून बघूयात. तर पापडाचा रंग बघून तुमच्या लक्षात येत असेल कुठेही पापड आपला लाल झालेला नाही आणि एकापेक्षा एक असे हे पापड तयार झालेले आहेत. अजिबातही आपल्याला पापड तयार करताना कुठेही मिश्रण शिजवण्याची गरज नाही. तर आता हा पापड बघा आणि याचा आकार बघा. परत एकदा तुम्हाला दाखवलेला आहे मी. आता तोडूनही दाखवते. आपला पापड किती छान खुसखुशीत असा तयार झालेला आहे. तर आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल. तर आता हातावर सुद्धा असा तोडून दाखवते. तर आहे ना अगदी खुसखुशीत असा. तर मंडळी तुम्हीसुद्धा झटपट तयार होणारी ही साबुदाणा बटाटा पापडांची रेसिपी नक्की एकदा करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला आणखीनही छान नवीन घरगुती उपयुक्त रेसिपी पाहायला मिळतील. पुन्हा अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.